आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता नाशिकचे साधू महंत आक्रमक झालेत। काय बोलतायत ऐकूया या संदर्भात। कि पारिवारिक प्रति ऐसे कुछ अपशब्द बोलते तो वो लोग नाराज होते हैं। प्रभु राम जी के बारे में संपूर्ण देश राजकारण विरहित राम मंदिराच्या पाठीशी आहे। हिंदू राष्ट्राच्या दिशेने भावना तयार झालेल्या आहेत। अशा वेळेला मुद्दामून एखादं वक्तव्य करून संपूर्ण समाज बिघडवायचा, केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी समाजामध्ये वितुष्ट निर्माण करायचं असा करणाऱ्या व्यक्तीला जर वेळेस आपण जाब नाही विचारला, थांबवलं नाही तर हे पुन्हा पुन्हा होत राहील। त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की तातडीनं ह्या विषयावर कारवाई करा। आणि हा धर्माचाच नाही तर एक प्रकारे संविधानाचा सुद्धा अघोर अपमान आहे, कारण की त्यांच्याकडे संविधानिक पद आहे आणि त्या पदावर विराजमान असताना सुद्धा ते शपथ घेतात की आम्ही समसमानतेचं पालन करू, समविधान इति संविधान। ते असं म्हणत नाही की आम्ही फक्त मुस्लिम किंवा अन्य कोणत्या धर्मियाचं आम्ही बाजू घेऊ किंवा फक्त हिंदूंची घेऊ, सगळ्यांची घेऊ। पण असं असताना सुद्धा कायम हिंदूंना टार्गेट करणं त्या व्यक्तीच्या माध्यमातून, तर मला वाटतं की तो संविधानाचा सुद्धा घोर अपमान आहे। जितेंद्र आव्हाडांनी प्रभू रामचंद्रांच्या चरणी संविधानाची कॉपी ठेवली। ज्या वेळेला आपण एखाद्या चरणाशी काही ठेवतो